संकल्पाचा अर्थ ते अज्ञान असा आहे. आमचं अज्ञान, आमचं दुःख दुःख सदा चित्त आहे. खरं दारिद्र्य कोणतं आहे? धनदारिद्र्य नाही, बुद्धीचं दारिद्र्य खरं दारिद्र्य. कितीतरी लोक खूप श्रीमंत असतात, दरिद्री असतात. बुद्धीचं दारिद्र्य फार चांगलं असतं. तर या ठिकाणी रुद्राचं महात्म्य म्हणून तो हा पंचमस्कंदाचा प्रथम अध्याय आहे. हा अध्याय शिवशक्ती ऐक्याच्या वंदनेचा अध्याय आहे. त्यावेळी आधी शिवाजी वंदना या अध्यायाने विचारलं. त्या दोघांनी म्हणून कमल पुष्पाची रचना केली. 1000 कमळाची पुष्प रोज शिवचरणी वाहत असत. आणि शिवचरणी 1000 पुष्प वाहत असताना गोष्ट अशी झाली की एक दिवशी शंकरांनी ठरवलं की परीक्षा करायची. कारण भगवान शंकरांनी एक कमळाचं पुष्प लपवून ठेवलं. 999 फुलं बरोबर व्हायची गेली आणि एक कमल पुष्प कमी दिसलं. आणि ते कमी पडल्याबरोबर एका क्षणाचाही विलंब न करता पुरुषोत्तमाने काय करावं, तात्काळ शस्त्र हातामध्ये घेतलं आणि आपला डोळा काढला आणि तो डोळा कमळ म्हणून अर्पण केला. शंकर भगवान प्रसन्न झाले, प्रकट झाले आणि त्यांनी भगवान कृष्णांना, त्या भगवत वासुदेवाला खूप 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 आलिंगन दिला, आशीर्वाद दिला. डोळा वाढण्याचं कारण काय? तर भगवंताच्या डोळ्याला कमल नयन म्हणतात. डोळे म्हणजे कमळासारखे, एक कमळ कमी पडलं तर डोळा भावून टाकला. हा तात्विक अर्थ झाला. पण आध्यात्मिक अर्थ त्याहीपेक्षा फार विलक्षण आहे की आज्ञाचक्रापाशी ज्यावेळेस जगदंबिका पोहोचते त्यावेळेस तर 2 जण उभे असतात. हंसा शब्द असा आहे, हंसाभ्याम परिवृत्त पत्र कमले दिव्य जगत कारणे विश्वोके नमने गदेह विजये. हा तो त्याचा हंसाभ्याम परिवृत्त पत्र कमले. तर ते जे 2 कमलपत्र आहे त्याच्यामध्ये 2 डोळे आहेत. त्या 2 डोळ्यामधला एक डोळा साधकाचा आहे आणि एक डोळा सद्गुरूचा आहे. त्या दोघांच्या मध्ये जे असते ते आज्ञाचक्रात असते. मग अर्पण काय केलं भगवान कृष्णांनी? तर अर्पण शिष्यत्व गुरुचरणी अर्पण करून टाकलं. त्यामुळे डोळा एकच ठेवला, 2 डोळे ठेवलं. गुरुचरणी एकरूपता प्राप्त झाली. पण झालं काय की ही जी पूजा होती ती कमलापेक्षाही श्रेष्ठ ठरली आणि त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि नंतर सांब नावाचा मुलगा त्यांना, ऋषीमुनींना हेच ऐकायची इच्छा होती. म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला या ठिकाणी की आम्हाला सांगा की तुम्ही शिवपार्वतीची आराधना का म्हणून केली? ही आराधना का? तर पार्वती जगदंबिका कुंडलिनी आहे आणि शिव जे आहे ते परमतत्व आहे. त्या परमतत्वाची जीवाची शिवाची भेट घालण्यासाठी असलेला विषय. आणि त्याला बाकी हे विचारल्यानंतर वेदव्यासांनी बाकी पुढच्या याच्यामध्ये फार छान उत्तर दिलं. ते म्हणतात की शिवदेव हा विष्णूंचं पण कारण आहे आणि तो सुषुप्ती स्थानाचा अधिपती पण असल्या कारणामुळे विष्णूने त्यांचं पूजन केलं. आणि सर्व देव सुषुप्ती स्थानाचे अंश आहेत म्हणूनच ते शिवाचं पूजन करतात. एका श्लोकामध्ये सुषुप्ती स्थानाचे अंश देवता असं वर्णन केले. हे सांगितल्यानंतर वेदव्यासांना एवढा आनंद झाला की डोळे मिटले गेले आणि त्यांनी भगवान परमतत्वाचं अत्यंत व्यापक अशा श्लोकामध्ये वर्णन केलं. सापडलाय का श्लोक? वाचा. पटपट पटपट घ्या लगेच. समजला तर सोडून घ्या लगेच. सही सर्वेश्वरो देवो विष्णोरपि च कारणं सुषुप्तस्थाननाथस्य विष्णुना च प्रपूजितः तदंशभूतात् कृष्णाद्यास्तैकथं स पूज्यते अकारो भगवान् ब्रह्माप्युपारक्ष्याधरि स्वयं मकारो भगवान् रुद्रोऽप्यर्थमात्रा महेश्वरी उत्तरोत्तर भावेनाप्युत्तमत्वं स्मृतं उदरी. सुषुप्ती स्थानामध्ये सर्वच देवता राहतात. पण आता जो श्लोक आहे देवभागवतातला हा सगळ्यात गूढ गुप्त गुह्य श्लोकाचा उच्चार वेदव्यासाने केला. ते म्हटले की भगवान ब्रह्मा हा अकार स्वरूप आहे
भगवान श्रीहरी हे उकार स्वरूप आहे. इतकंच काय, तर भगवान रुद्र हे मकार स्वरूप आहे आणि महेश्वरी देवी ही अर्धतन मात्रा आहे. तर आकार, उकार, मकार आणि वरची तन्मात्रा म्हणजे ओंकार. या एकाच ओंकारामध्ये सर्वात वरती जी आहे ती अधिष्ठात्री माता जगदंबिका आहे आणि ओम हे तिची 3 पद आहेत. हे दिव्यत्व अन्यत्र कुठेही मिळत नाही. 3 पदामध्ये जर पंचदशाक्षरी मंत्राचा ह्रिंकार प्रत्येक वेळा येतो, ह्रिंकार ही भगवतीची अर्धतन मात्रा. इथे तो गुप्त मंत्राचा उच्चार केला गेला. अकार ब्रह्मा, उकार विष्णू, मकार महेश आणि अर्धतन मात्रा आदिशक्ती भगवती. आता हे थोडंसं कळण्यासाठी मी दुसरा एक श्लोक म्हणणार आहे. तो सगळ्यांचा पाठ आहे. तो बहुतेकांचा पाठ आहे. सगळ्यात म्हणते बहुतेकांचा पाठ आहे. तो गणपती अथर्वशीर्षामध्ये वर्णन केला जातो. गणपती अथर्वशीर्षामध्ये गणपती कसा तयार झाला, म्हणतो तो कसा तयार झाला इथे दिले. सकार उच्चार अकार अनुस्वारश्च बिंदुरुत्तर नादसंधान संहिता स एषा गणेश विद्या. तर तेच परंतु सांगण्यासाठी तिथे मी मुद्दामून श्लोक अर्धे बघा. माझी अपेक्षा अर्धे पुढचं तुम्हाला म्हणता यावे. तर हे जे परतत्व आहे, हेच परतत्व या ब्रह्मांडामध्ये एकसारखं अखंड अबाधित आहे. तर अशा तऱ्हेने तिने सांगितलं आणि त्यामुळे कोणापेक्षा कोण श्रेष्ठ नाही, तर सगळे मिळून श्रेष्ठत्व हे मंडळ परिपूर्ण होतं आणि त्या मंडळातून कार्य होतं. ब्रह्मदेवाने मुखापासून वरदान, या परतत्वाचं काय आहे, तर ब्रह्मदेवाच्या मुखातून केवळ वरदान, जो रुद्राचं मूळ अंश, तो दुसरा रुद्र, हे सगळं परमतत्व एक रूपाचे ब्रह्मदेवाच्या मुखातून केवळ वरदान, तो रुद्र प्रकट झाला, तो वरदान कधी झाला होता. मूळ तत्व हे अशा एकरूपता आहे ते सांगितलं. त्यामुळे भगवान शंकरांची आराधना भगवान श्रीकृष्णांनी पण केली होती. तर त्या शंकरांना आम्ही आधी नमस्कार करतो, त्या शिवाला आम्ही आधी वंदना करतो आणि मग आम्ही त्या भगवतीचं दिव्य चरित्र जे आहे ते पुढे जे आहे ते आम्ही पाहणार आहोत. त्या शिवाला आधी आपण वंदना करूया. ओम शिव परात्परा शिव, ओम शिव परात्परा शिव, ओम शिव परात्परा शिव, ओम शिव परात्परा शिव. नमामि सद्गुरु तव शरणं, नमामि
कारण आपल्याला माहिती असेल सगळे वेगवेगळी नावं, आता पुढे जी नावं घेणार ती बहुतेक सगळी नावं सगळ्यांना माहिती आहेत. जे जे भगवतीचे उपासक आहेत सगळ्यांना नावं माहिती आहेत, पण त्या नावामागचं रहस्य आणि त्यामागची कथा आता वेदव्यासजी महाराज उघडून सांगतात. भगवान परमात्म्याने चरण वंदना करून राजाने प्रश्न विचारला. राजोवाच योगेश्वर्या प्रभावोऽयं कथितश्चाति विस्तरा ब्रूहि तच्चरितं स्वामी श्रोतुं कौतूहलं मम महादेवी प्रभावं वै श्रोतुं को नाभिवाञ्छति यो जानाति जगत्सर्वं तदुत्पन्नं चराचरम्. मी विचारणा केली योगेश्वर महर्षे, आपण मला त्या भगवतीचा प्रभाव सांगितला, पण तिचं चरित्र श्रवण करण्याची मला अत्यधिक उत्कंठा लागली. मला देवीचं चरित्र समजून घ्यायचं, ती कशी प्रकट झाली, कधी झाली, कशामुळे झाली, ती कोणाची कन्या आहे, तर नेमकं काय आहे, आदिमाया म्हणून प्रकट झाली ती कोणाची आदिमाया कशी आहे हे मला सगळं समजून घ्यायचं आहे. हे ऐकल्यानंतर वेदव्यासाने कुठलाही बाकीचा वेळ न लावता सांगायला सुरुवात केली. वेदव्यास म्हणतात की पूर्वी पृथ्वीवरती महिष नावाचा एक असुर होता. हा महिष नावाचा असुर, त्या महिष नावाच्या असुर मेरुपर्वतावरती गेला आणि त्याने उग्र तपश्चर्या केली. 1, 2, 3, 10,000 वर्ष तिने अंतःकरणपूर्वक ईश्वराचं चिंतन केलं. आणि त्यावेळेला त्याला वरदान मिळाले, प्रत्यक्ष ब्रह्मदेव तिथे प्रकट व्हावं का ब्रह्मदेवांना आले. आणि ब्रह्मदेव म्हणतात की हे महर्षी महिषा, तू धर्मपरायण आहेस, तू इच्छित वर माग. त्यावेळेला त्या महिषाने आपल्याला इच्छित वर म्हणून तो म्हटला की देवाने देवा मला अमरत्व प्राप्त व्हावं, मला मृत्यूपासून भय राहणार अशी व्यवस्था तुम्ही करा. त्याला ब्रह्मदेव म्हणतात की अरे महिषा, जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याला मृत्यू आणि पुनर्जन्म ठरलेले देतात. त्यामुळे कालच प्रत्येकाचा नाश करतो. महापर्वत, महासमुद्र सुद्धा काळाच्या ओघात नष्ट होतात. त्यामुळे हा वर काही तुला देता येणार नाही, दुसरा कोणताही वर माग. त्यावेळेला त्यांनी महिषाने वरदान मागितलं. म्हटलं हे पितामहा, मला धनुष्य, मला मनुष्य, दैत्य योनीचे पुरुष कोणापासूनही माझा वध होऊ नये. ब्रह्मदेवा, मला कोणाची भीती असू नये. पण तेव्हा मला माहिती आहे की मला स्त्रीपासून भीती नाही, त्यामुळे मला बाकी कोणापासूनही मरण येऊ नये. मला मरण येत असेल तर स्त्रीपासून मरण येऊ नये. कोणती आम्हाला माझा वध करू शकणार नाही. पण देवा, मला तू असं अमर कर. त्यावेळेला त्या महिषाला ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून वरदान दिले. पण दाताला सांगितलं की तुझा मृत्यू येईल का स्त्रीपासूनच येईल, अन्य कोणापासून तुझा मृत्यू येणार नाही. हे ऐकल्यानंतर महिषाला मोठा आनंद झाला. ते ब्रह्मदेवाला वंदना केली. ऋषींनी लगेच विचारलं, सुद्धा आम्हाला सांग की हा महिष कोणाचा पुत्र आहे. आणि हा महिष जो आहे त्याने असं वरदान घेतलं स्त्रीपासून मला भय नाही, हा कोणाचा पुत्र आहे. तर हे महिषातून का प्राप्त झालं हे आम्हाला जाणण्याची उत्सुकता आहे. त्याला सांगायला लागले की हा महिष जो आहे हा दानव श्रेष्ठ दस्यूचा पुत्र जो रंभ त्याचा पुत्र आहे. दानवांमध्ये श्रेष्ठ दस्यू, त्या दस्यूचा पुत्र रंभ नावाचा दैत्य होऊन गेला. हा रंभ आणि कळंभ असे 2 भाऊ होते. हे दस्यू 2 पुत्र होते, रंभ आणि करंभ. दोघेही महाउग्र होते. पण झालं असं की रंभ आणि करंभ सुरुवातीला निपुत्रिक होते, त्यांना मुलबाळ काही झालंच नाही. आणि त्यामुळे ते रंभ आणि करंभांनी मुलबाळ प्राप्त होण्यासाठी म्हणून तपस्या सुरू केली. तर झालं काय, हे रंभ आणि करंभ जिथे 5 नद्यांचा संगम एकत्र येतो अशा स्थानी त्यांनी तपास सुरुवात केली. रंभ आणि करंभाने म्हणून 5 नदी संगमावरती रंभ आणि करंभ दोघं तप करत होते. आणि यांचं तप चालू असताना यांचे तप वाढलं आणि इंद्राने ओळखलं की रंभ आणि करंभ आता कोणाला आपल्याला जाणार नाही, त्यांना संपर्क पाहिजे. तर इंद्राने काय केलं, तो नदीमधला फार मोठी मगर म्हणून प्रकट झाला. इंद्र त्या नदीमध्ये मगर रूपामध्ये आला
आणि मगर रूपामध्ये इंद्राने येऊन तपस्या करणाऱ्या करंभाचे पाय धरले, त्याला पाण्यामध्ये ओढला आणि मगरीचं रूप धारण करून त्याने करंभाला मारलं. अर्ध्या तापामध्ये करंभ मारला गेला. करंभ ज्येष्ठ भाऊ होता, रंभ धाकटा भाऊ होता. तर करंभ मारला गेल्यानंतर त्या रंभाला बाकी अत्यंत दुःख झालं. रंभ म्हटलं आता जगण्यात काय अर्थ आहे, भाऊच पेला तर मी कशा तप करून जगू. म्हणून त्या रंभाने आग्नी पेटवला आणि अग्नीमध्ये उडी टाकायची ठरवली. रंभा अग्नीमध्ये उडी टाकणार होता, पण त्याने कसं केलं की त्या उडी टाकायची काही हिंमत होईना. त्याने काय केलं, आपल्या हाताने आपले केस धरले आणि मान उचलली. हातात शस्त्र घेतलं, आता शस्त्राची मान कापायची. इकडे मान कापली की हाताने पटकन लागले ते उद्या संपला. आणि त्याने ती डोक्यात केस धरले, कापणार तो मान. तेवढ्या त्याचा तो भाव बघून अग्निनारायण स्वतः प्रकट झाले आणि अग्नी म्हणतात की रंभा की काय पेल्यासारखं करतोयस, आत्महत्या महापाप आहे. असलं पाप तू काही करू नकोस, तुला असं पाप करणं शोभत नाही. तू तप करणार आहेस, तो कल्याण हो, मी तुझ्या प्रसन्न आहे. जा, तुला काय पाहिजे बोल, मला वर माग. आता रंभाला विशेष काही न करता वर द्यायला यमदेव वाढले नाही. त्याला काय, तो विचारला की परमेश्वराचं संतुष्ट आहे माझ्यावरती, मग मला एक असं वरदान दे की मी तपस्येला अशासाठी बसलो होतो की मला त्रैलोक्य विजय पुत्र हवा आहे. म्हणून तुम्हाला वरदान असं दे की मला जो पुत्र प्राप्त होईल तो सर्व त्रैलोक्यामध्ये विजयी आणि सगळं शत्रूंचा नाश करणारा, तो देवाला, दानवाला आणि मानवाला सर्वांना अजिंक्य असा असावा. दुसरी गोष्ट अशी की त्याला इच्छेने कोणतंही रूप घेता यावं, प्राण्याचं, माणसाचं रूप कोणतंही रूप घेता यावं आणि तो सर्व लोकांमध्ये वंदनीय पण व्हावा, असं मला वाटतं. ते हे ऐकल्यानंतर कुठं आश्चर्य वाटलं आपल्याला. तसाच तो तसा पुत्र होईल की जो देव, दानव आणि मानवांच्या पासून त्या मृत्यूचे भय असणार नाही. तो हवं ते शरीर धारण करेल आणि वंदनीय पण असेल. असं वरदान जे आपल्याला रंभाला मिळालं, तर रंभा निघाला. त्याला आम्ही थांबवलं, तर एक थांब, एक पूर्ण वाक्य. आता इथून निघाल्यानंतर तुला जी सर्वात सुंदर स्त्री वाटेल, जगातली सर्वात सुंदर स्त्री तुला जी वाटेल, त्या स्त्रीच्या ठाई तू आपलं मन लाव. मग तिच्या कुठे असं कुठे जन्माला येईल. रंभ म्हटलं हो नक्कीच. निघाला तो. अर्ध्या बुद्धीचा रंभ निघाला. त्याच्या अर्धी बुद्धीचा भाऊ होता, ती गेली होती. कारण मोठे बोलतील, ताकदे चालतील आणि नाते सगळं होतं. त्यामुळे त्याला त्याचा भाऊ सांगतोय कसं, कारण हा ठीक आहे, मुलगी काय जी मिळेल ती करू. मुलगा तो होणार निघाला. आणि रंभ बघतच चालला, छाती पुढे काढून, हात मागे छाती पुढे काढ असा कोण दिसते का मला, सुंदर स्त्री दिसतीये का. आणि त्या सुंदर जे शोधत जात असताना रंभाला नेमकं दिसलं कोण, तर एक छान मोठ्या शिंगांची जाडी जुडी काळी कुळकुळीत एकदम पर्वताकार म्हैस दिसली. म्हैशी. आणि तिची म्हशीची कातडी इतकी तुकतुकीत होती, काळी. तिची शेपटी वरगी होती. चाळीत नाचत नाचत उड्यावर चालली होती. तिचं वशिष्ठा समुद्र मोठं होतं आणि पुष्ट मत्वात माजलेली म्हैस बघितली आणि त्याला ती म्हैसच आवडली. म्हणे बायको नको, ही म्हैसच तुला पण लग्न करू शकतो. आणि त्या रंभाने आपलं मन त्या म्हशीवर जोडलं. आणि काय झालं, ती म्हशीला पण रंभा फार आवडला. आणि दोघं उलटे या जगातलं विद्रुप जोडकं पहिलं तयार झालं, म्हैस आणि रंभ. जोडपं तयार झालं. आणि इकडे यांनी म्हशीच्या ठाई पुत्राची योजना केली. आणि नंतर त्या म्हशीला घेऊन तर असा तळा निघाला पाताळामध्ये आपल्या घरी. आणि पाताळामध्ये त्या म्हशीला घेऊन गेला. प्रयोजनाला सांगतोय की ही माझी बायको आहे, ही म्हैस आहे. आणि त्या म्हशीला घेऊन संसार करतोय. ही गप्पी छान मोठी म्हैस, काळे कुळकुळीत. आणि ती म्हैसाठी संसार करत असताना झालं काय, प्रसाद काळामध्ये एक म्हैस होता, म्हणजे एक रेडा राहत होता. त्या रेड्याने या म्हशीला पाहिलं. असं म्हटलं की आपल्याला थोडी अनुभव मिळाली. आणि तो रेडा
तिथून तो सुटला या म्हशीकडे. ही म्हैस ओरडाला. हिचा आवाज ऐकल्यानंतर हा रंभ बाहेर आला. रंभ बाहेर आल्यानंतर हा रंभ म्हशीला म्हणतो तुला काय झालं? ती म्हणते माझ्या मागे रेडा लागलाय, त्रास देतोय. त्यावेळेला म्हशीच्या त्या रेड्याला त्रास देण्याला त्या रंभाने विरोध केला. त्या दोघांचं एकमेकांमध्ये युद्ध झालं. त्यात त्या रेड्याने आपल्या शिंगाने रंभाला फाडला आणि रंभ मेला. रंभ मारला गेला. वरदान मिळालं देवदान मानव. रेड्याकडून मरला त्याचं काही रेडी नव्हतं, त्यामुळे तो मेला. मग त्याला अग्नीमध्ये टाकला. तो अग्नीमध्ये जळायला गेल्यानंतर ही म्हैस काय म्हणते, आता मी जाऊन काय करू? माझा पती जर मेला तर मी कशाला म्हणून ती म्हणून सती जाते. म्हणून ती म्हैस सती जायला निघाली. तिने अग्नीमध्ये टाकले. पण या रंभाला वरदान अग्नीपासूनच मिळालं होतं. पण अग्निनारायण प्रकट झाला आणि त्या प्रकट झालेल्या अग्नीने त्या रंभाला सांगितलं, अरे तू आता कसं म्हणतोस? ती म्हशीला म्हणू नकोस. तिच्या उदरामध्ये गर्भ आहे तुझा, की जो तू मागितलं वरदान जसं होतं तसं पुत्र तुला प्राप्त झालेला आहे. तर रंभाचं तर शरीर तुटलं होतं. रंभाला सांगितलं की पुढे तुला नवीन शरीर प्राप्त होईल आणि तू नवीन शरीराने जन्माला येशील, पण तू आता हे शरीर सोड. आदिनारायणाने सांगितल्यामुळे रंभाने ते शरीर सोडलं. त्याला नवीन शरीर पुढे प्राप्त होतंय आणि नंतर पुढच्या रूपामध्ये रंभ हा रक्तबीज नावाचा राक्षस म्हणून जन्माला आला. इकडे ती म्हैस प्रसिद्ध झाली आणि तिने एका बालकाला जन्म दिला. बालक कसला रडतोच जन्म दिलं, तोच महिषी. आणि त्या महिषीने तप केलं आणि ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचं वरदान मागितलं की मला स्त्रियांची भीती नाही, बाकी मला पूर्णापूर्णी मरण नको. अशा रीतीने रंभाचं त्याचबरोबर महिषीचं कथानक याप्रमाणे परिपूर्ण होतं. मी शब्द वापरला रंभ. भला काय ना भा नाही, रंभ रंभा नाही. रंभाचं गुणवर्ण सगळ्या प्रज्ञान ते रंभ. अशा रीतीने तो रंभ रक्तबीज पुढे झाला. विचार करून पुढे काय झालं? आता रक्त हा महिष जेव्हा पुढे झाला, मोठा झाला, त्यावेळेला महिषाने त्या महिषासुराने वरदान मिळाल्यानंतर मग देवताला शाळा सुरुवात केली. एकेकाला त्यांनी संपवायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला ह्या महिषासुराला एक मित्र मिळाले. तो वरप्राप्तीमुळे गर्भ झालाच होता. त्याला पहिला मित्र होता ताम्र नावाचा दैत्य. त्या ताम्राला त्यांनी आपला खजिनदार करून टाकला. पण नंतर चिक्षूर नावाचा एक दैत्य मिळाला. त्याला सेनापती केलं आणि अस्थिलोमा, उदक, विडाल, बाष्कर, त्रिनेत्र, कालबंध अशा अनेक वेगवेगळे युद्धपती त्यांनी तयार केले. आणि सगळ्यांना घेऊन या रंभाने त्या पृथ्वीवरती देह माया ढळठाय करून टाकला. हा महिषासूर, रंभपुत्र महिषासुराचा देह ढळठाय केला. हा महिषासूर वेगळी रूप धारण करत असेल. कधी कधी माणसाचं रूप घ्यायचा, तर कधी कधी सिंहाचं, तर कधी कधी मत्तवान रेड्याचं रूप घ्यायचा आणि तो नारद त्रास देतो. महिषासुराने स्वर्ग जिंकण्यात ठेवलं. स्वर्गावरती आक्रमणही केलं. त्यावेळेला महिषासुराने इंद्राला युद्धाचं आवाहन केलं. इंद्र म्हटला, अरे गवत खाणाऱ्या रेड्या, तू माझी काय लढणार आहेस? गवत खाणारा तू माझ्याशी कुठे युद्ध करतोस? बरं, तू आला तर तुला मारतो आणि तुझ्या बळकट शिंगांचं धनुष्य करतो आणि त्या धनुष्याने तुझ्या इथं असं बांधून मारून टाकतो. इंद्राला ही कुठली कल्पना नव्हती की महिन्याकडे ताकद काय. लढाईला इंद्र आला आणि त्यावेळेला महिषासुराला सांगितलं, माझी पूर्ण आणि शिंग तुझं काय करतो ते बघ. आणि मग ज्या वेळेला इंद्र आणि महिषासुर यांचे युद्ध सुरू झालं, त्यावेळेला काही क्षणामध्ये इंद्राला परास्त केलं महिषासुराने. आणि पूर्वी त्याला बेशुद्ध केलं. त्याला सारथी त्याला घेऊन घरी परत आला अमरावतीला. आणि मग देवगुरु बृहस्पतीने विचारलं की हे काय आहे, हा महिषासूर कोण आहे, काय आहे. आणि मग नंतर देवगुरु बृहस्पतींच्या माध्यमातून सगळं कळालं. त्या देवगुरु बृहस्पतीने सांगितलं त्याने हा दैत्यराज फार प्रबळ आहे, त्याला मारण्याचं सोपं नाहीये.
ब्रह्मा विष्णू महेश या सगळ्या देवतांना बोलवा आणि तिथे उपाय सुद्धा. त्यावेळेला तिन्ही देवाला बोलवलं, ब्रह्मा विष्णू महेश सगळ्यांना सांगितलं. आणि त्यावेळेला मग सगळ्यांनी मध्ये एक वेळा हल्ला केला, काय ठरलं. त्यावेळेला भगवान विष्णू गरुडावर, ब्रह्मदेव हंसावर, शंकर भगवान वृषभावर, इंद्र गजावर, स्कंद मोरावर, हे सगळेजण एकत्र झाले. आणि मग यमत होता तो एका रेड्यावरती आरूढ झाला. सर्वांनी मिळून महिषासुरावरती हल्ला केला. हा महिषासूर अनेक प्रकारातून युद्ध करतो. तेव्हा त्याने त्याचा एक सेनापती बिडाला म्हणून बिडाला त्याला पाठवले. अरे बिडाला या देवताला त्याला पाणी दाखवू ये. आणि ज्यावेळेला बिडाला त्या बिडालाने केवळ शिलीमुख बाण इंद्रावर टाकले आणि इंद्राला एका जागी स्तंभित केलं. कुठल्याही स्वरूपामध्ये यांना काहीही करता आलं नाही. निकराचे प्रयत्न केले पण देवता एका जागी स्तब्ध झाल्या. त्याला ताबनाव दैत्य आला आणि सगळ्यांना बांधायचं काम केलं. हा मोठा संग्राम झाला. त्या संग्रामामध्ये कुठल्याही प्रकाराने कोणी अटकलं जाईना. त्यावेळेला महिषासुराने शंभरासूर नावाचा एक दैत्य होता, त्या शंभरासुराला बोलावलं आणि सांगितलं देवताला जरा मजा दाखवले, जरा आपल्याला त्यांना कळू दे. आणि हा ज्या वेळेला शंभरासुराला त्या शंभरासुराने मायेचा वापर केला आणि त्या मायेच्या वापरामुळे कोट्यावधी महिषासूर एकाकडनं आकाशात दिसायला लागले, सगळीकडनं हसणारे. सगळ्या देवतांच्या अवतीभोवती संपूर्ण गोल महिषासूर शंभरासुराची माया होती. आणि ती माया बघितल्यानंतर ती कोणाला आठवे ना. महिषासूर आता आटोक्यात येत नाही कळल्यानंतर देवता परास्त होऊ लागले. त्यावेळेला भगवान विष्णूंनी विचार केला की माया तोडली पाहिजे. हातात चक्र लागला. हे समज बघितल्यानंतर सूर्यपाणी शंकर रागावले. त्यांनी हात चढवला. पण या सगळ्यामध्ये महिषासूर प्रकट झाला. आणि त्यांनी कधी माणसाचं शरीर, कधी सिंहाचं, तर कधी हत्तीचं रूप धारण केलं, तर कधी महिषाचं रूप धारण केलं. आणि असं करत 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 एक करत सर्वच्या सर्व देवतांचा पराभव केला. आणि सर्वच्या सर्व देवता परास्त झाले. काहीही न बोलता एक देव माघारी जायला लागले आणि इंद्र एकटा सापडला. महिषासुराने इंद्राला पकडलं, बाहेर सांगितलं. पण इंद्र घाबरून पळाला. आणि इंद्राच्या 6 वस्तू महिषासुराने पळवल्या. इंद्राचा आयन पण पळवला. त्याचबरोबर इंद्राचं सिंहासन पळवलं. इंद्राच्याकडची संपत्ती पळवली. स्वर्ग पळवून टाकलं, स्वर्गापर्यंत ठेवला नाही. आणि इंद्राच्या सगळ्या अप्सरांना पण आपल्या ताब्यात घेतलं. आणि इंद्राचं विजय खड्ग आहे, सावध खड्ग टाकले. आता इंद्र म्हणजे एक सामान्य माणूस झाला. सगळं काढून घेतलं, शक्ती काढून घेतलं, त्याच लागून भयभीत झाले सगळे. काय कोण करणार त्याच्याशी. इंद्र एकटा पडला, कोणालाही काहीही करता आलं नाही. आणि अशा वेळेला देवता सांगतात की याला वरदान आहे, त्याला आपण नाही शिकत. हा अत्यंत श्रेष्ठ आहे. तर विष्णू भगवंतांना काय करायचं, विष्णू भगवान म्हणतात ते वरदान आहे. आणि वरदान असल्या कारणामुळे याला आपल्याला काहीही करता येणार नाही. तर त्यावेळेला काय वरदान आहे, तर ह्याला स्त्रीच्या हातून मृत्यू वगैरे मृत्यू नाहीये. त्यामुळे मग कोणाची पत्नी एवढी ताकदवान आहे की ती याला मारू शकेल. प्रत्येक देवाने आपापल्या बायकोकडे बघितलं. कोण जाईल आधी कंप्लेंट पोलीस स्टेशनला करायला. विष्णू भगवान लक्ष्मीकडे बघतात. लक्ष्मीने बघितलं मी दिसते का तुम्हाला, ती 2 पावलं मागून गेली. शंकर म्हणते पार्वती आमची ऐकू नये. पार्वतीकडे बघितली, ती त्या गावची ती तिकडे बघते. काय मोठे डोंगर तर सध्या थंडी पण फार होती, ती बाजू सरते. ब्रह्मदेवाने सरस्वतीकडे बघितलं, तिने आपले वाचा सुरुवात केली आणि छान गायन एक देवी पुढे यायला कोण करणार. ही पण मारत नाही, तीही मारत नाही, ती पण मारत नाही. तुम्ही बघायला तयार नाही. हे बघितल्यानंतर देवता तर गडबडीतच झाले. एक म्हणतात प्रत्येक वेळा आम्हाला कोणी विचारत नाही, आम्हाला कोणी विचारत नाही, आम्हाला कोणी विचारत नाही. तर विचारलं तर हे लक्ष देत नाही. सगळे बाकी बाकी सगळे बघते. काय करावं. पुन्हा विष्णू भगवान उभे राहिले. म्हणजे मी सांगतो तसं करूयात आपण. सगळ्यांमध्ये शहाणा विष्णू विचारलं बाबा तुम्ही सांगा काय करायचं.
विष्णू भगवंतांनी सांगितलं की आपण कोणा एखाद्या पत्नीवरती अशी जबाबदारी टाकायची नाही. कोण मानला नाही. म्हणजे आपण असं करूया, आपण प्रत्येकाने आपापलं तेज काढू आणि समोर ठेवू आणि त्या तेजातून एक मूर्ती तयार केली. पण ठीक आहे, काढा तेज. प्रश्न असा होता की देवी प्रकट कशी झाली, ही कोणाची कन्या आहे, कोणाची मुलगी आहे आणि ती कशी जन्माला आली, हा प्रश्न होता. तुझं उत्तरात असं झालं. तर आपण प्रत्येकाने आपण तेज काढू. हे भगवान विष्णू बोलले आणि तेवढ्यात ब्रह्मदेवाला असं काहीतरी जोरात दसका बसला आणि त्याचं तोंड उघडलं गेलं आणि एक मोठा तेजाचा पांढरा गोल डोळ आला आणि समोर उभा राहिला. ते बघून विष्णू पण विस्मयकारक झाले. तेवढ्या भगवान शिवाच्या हृदयात पण एक असाच तेजाचा कृष्णवर्णीय गोळा निघाला. तो समोर आतमध्ये गेला आणि तेव्हा भगवान विष्णूच्या पण शरीरातून एक तेजाचा डोळ निघाला. तो नीलवर्णीय होता. श्वेत, कृष्ण आणि नील तीन बिंदूंचं वर्णन या अध्यायामध्ये केले. श्वेत, कृष्ण आणि नील हे मी जे बोलतो ही कथा आहे. म्हणजे माझ्या आध्यात्मिक सगळ्या गोष्टी कोण कसा पुढे येतं आणि आध्यात्मामध्ये कोण महिषासुर आणि कोणाला मारत होतं, हा सगळा आत्ता अंतरंगाचा सुद्धा विषय आहे. देव भागवत वर्णन करतात वेदव्यासजी महाराज, सांगतात सुत मुनी, सांगतात शौनकादी ऋषींना, श्रवण करतो राजा जन्मेजय वेदव्यासांच्या मुखातून. त्यावेळेला तिघांचे तेज बाहेर आले. शंकरांच्या मुखातून अभूतपूर्व तेज निघालं. ते रौप्य वर्णाचं, कृष्ण वर्णाचं होतं. ते प्रचंड होतं, पर्वताकार होतं, तमोगुण होतं. ते विष्णूंच्या शरीरातून सत्वगुणी नीलवर्णीय तेज बाहेर पडलं. ब्रह्मदेव शरीरातून दुस्सहासी तेजराशी बाहेर पडली, जी आरक्त शुभ्रवर्णीय अशी शुभ्रवर्णीय तेजराशी बाहेर पडली. आणि तिघही जणांचं तेज बाहेर आल्यानंतर ते तेज बघत असताना एकाएकी इंद्राच्या शरीरातून पण तेज निघालं. इंद्राच्या शरीरातलं तेज आणि मग एकेका देवतांच्या, वरुण देवता, अग्नी देवता, सगळ्यांच्या शरीरात एक तेज निघालं. त्यावेळेला कुबेर, यम, अग्नी, वरुण या देवतांच्या शरीरातून तेजाची राशी बाहेर पडल्या. आणि सगळे देवता बघत असताना आकाशामध्ये ते तेजाचा एक समोर कल्लोळ प्रकट झाला आणि पाहता पाहता सगळी तेज एकमेकांमध्ये मिसळली. खूप एकमेकांमध्ये घर्षण झालं आणि सगळ्या तेजापासून एक मूर्ती तयार झाली. सगळे पाहतायत, सगळ्या तेजाचा रंग एक झाला आणि सगळा रंग एक होऊन तो रंग सुवर्णाप्रमाणे, सोन्याप्रमाणे दिसणारा, तापडात दिसते तसा रंग तयार झाला आणि त्यातून हळूहळू आकार तयार झाला. आकारातून एक मूर्ती तयार झाली. ते बघितल्यानंतर वेदव्यासजी महाराज त्या मूर्तीचं वर्णन करतात. ती मूर्ती कशी होती ते म्हटले, देवदेवतांच्या शरीरातून झालेली मूर्ती जी त्रयगुणाने युक्त होती, ती त्रिरेखामणीने युक्त होती, ती त्रिवर्णाची होती. तिला एकूण 18 हात होते. ती विश्वमोहिनी होती. तिचं मुख श्वेतवर्ण होतं, ओठ आरक्तवर्णी होते. तिने अलंकार धारण केले होते आणि हजारो भूषणांची युक्त होती. ती अशा तऱ्हेने सिद्ध होती आणि तिचं नाव महालक्ष्मी होतं. ती महालक्ष्मी असुर नारायणांच्या नाशासाठी प्रकट झाली. जे म्हटले की आता मला तुम्ही या भगवतीच्या शरीराचं वर्णन करू सांगा की तेज कसं दिसत होतं. त्याला म्हटलं की शंकरांच्या प्रचंड तेजामुळे तिचं मुखमंडळ प्रचंड शुभ्रश्वेत वर्णाचं झालं. यमाच्या तेजामुळे तिचे केश मेघवर्णी झाले, दीर्घ झाले, वक्र नखरांनी युक्त आणि मनोहराशी झाले. श्रद्धेच्या तेजामुळे तिच्या भुया वक्र झाल्या. असे एकेका देवतेच्या तेजामुळे तिच्या शरीराचे रूपांतर होऊन ती देवी आकाशामध्ये प्रकट झाली. की ती देवी उत्कृष्ट बांधायची अत्यंत सुंदर आणि अतिव मनोहरी स्वराची ती स्त्री रूपाची देवी झाली. आणि ती देवीला पाहिल्यानंतर सगळ्या देवतांच्या मनातली महिषासुराची भीती आपोआप निघाली. नंतर भगवान विष्णूंनी देवीकडे पाहिलं की आता 18 हात होते शरीराला, पण ती नुसतीच उभी होती. त्या हातामध्ये एकही शस्त्र नव्हतं. त्या विष्णू भगवंत झाले की आता प्रत्येक देवतांनी आपापली शस्त्र तिला द्या. आता काही परीक्षेची वेळ आली की आपण शस्त्र तिला देऊन टाकलं. कोण कुठे शस्त्र देणार बघत होते. हे झालं त्यावेळेला सर्व देवतांनी आपापल्या शस्त्रांचं द्यायला सुरुवात केली. भगवान ब्रह्मदेवाने आपल्या हातात दिव्य कमंडलू होतं, ते कमंडलू मंत्रमय केलं, ते भगवतीला दिलं. भगवान विष्णूंनी
आपल्या हातात चक्र होतं, त्या चक्रापासून तसंच तेजोमय दुसरं चक्र तयार केलं की ज्याच्यात परिपूर्ती आहे, ते चक्र भगवतीला दिलं. भगवान शिवाने त्रिशूळ दिला आणि मग वज्र पाश अंकुश अशी आयुर्वेदीला प्राप्त होत गेली, ढाल तिला मिळाली आणि त्याच्यानंतर तिच्या हातामध्ये एक सुंदर अशी कमलपुष्पाची रचना झाली. अशा रीतीने ती देवी परिपूर्ण तयार झाली. त्यावेळेला ती भगवती सिंहावरती आरूढ झाली आणि सिंहावरती आरूढ होऊन तिने आकाशामध्ये प्रकट झाली. आता तिच्या हातामध्ये सर्व प्रकार शस्त्र होती, सर्व प्रकारची एकरूपता होती. त्या देवीला बघून मग देवदेवतांनी हात जोडले आणि देवदेवता तिची स्तुती करू लागले. 19वा अध्याय देवस्तुती. देवाच्युत नमः शिवाय कल्याणे शांते पुष्टे नमो नमः भगवत्यै नमो देव्यै रुद्राण्ये सततं नमः कालरात्रे तथाम्बायै इंद्राण्यै ते नमो नमः सिद्ध्यै बुद्ध्यै तथा वृद्ध्यै वैष्णव्यै ते नमो नमः पृथिव्यां या स्थिता पृथिव्या न ज्ञाता पृथ्वीरुच्चया अन्तस्थिता यमयति वन्दे तामीश्वरीं पराम् मायायां या स्थिता ज्ञाता मायया न च तामजाम् अन्तस्थिता प्रेरयति प्रेरयित्रीं नमः शिवाम् कल्याणं कुरु भो मातस्त्राहि नः शत्रुपापिकान् जयि पापं हयारिं त्वं तेजसा स्वेन मोहितम् कलं मायाविनं घोरं श्रीवध्यं वरदर्पितं दुःखदं सर्वदेवानां नानारूपधरं शठं त्वमेका सर्वदेवानां शरणं भक्तवत्सले पीडितान् दानवेनाद्य त्राहि देवी नमोस्तुते. आदिशक्ती भगवती स्तुती सर्व देवता करायला लागली. तेवढ्या शिवा कल्याणी शांती पुष्टी भगवती देवी रुद्राणी तुला नमस्कार करतो. तू या ब्रह्मांडाला पूर्णपणे व्यापलेला आहे. तू अंतर्यामामध्ये राहतेस आणि पृथ्वीला प्रेरणा देतेस. तूच कालरात्री आहेस, तू अंबा आहेस, तू इंद्राणी, सिद्धी बुद्धी वृद्धी वैष्णवी. आम्ही तुला नमस्कार करतो. माते आम्हाला शत्रूने पिंडले आणि तू आमचं रक्षण कर. हा पापी महिषासुराला आपल्या तेजाने नाश कर. तो विष्णू या ब्रह्मदेवाच्या वरदानाने उन्मत्त झालेला आहे, पुष्ट आहे, तो मायावी आहे, तो अधिक रूप धारण करतो. त्याला केवळ तेजाधातून मृत्यू आहे. तर हे भक्तवत्सले त्या पापात्म्यापासून आम्हा देवतांचं तू रक्षण कर. अशा रीतीने त्या देवीची प्रार्थना केली. त्यावेळेला ती देवी प्रसन्न झाली. ती देवी म्हणते की देवतांना आता तुम्ही दैत्याचं भय भय बाळगू नका. रणांगणामध्ये मी या महिषासुराला नाश केले निश्चितच आहे. देवतांना अभय दिलं आणि ती देवी तिथून निघाली. एकटीच निघाली, बाकी कोणीही बरोबर नाही. आणि त्यावेळेला तिने जाताना अत्यंत घोर असा शब्द तोंडातून काढला, मोठा आवाज केला. त्या आवाजाने संपूर्ण आसमंत पृथ्वी डोलली, हादरली पण. आणि ते जयजयकार करत ती जेव्हा देवी पुढे निघाली त्यावेळेला देवताने जयजयकार केला आणि असुरांच्या अंतःकरणामध्ये भय झालं की हा आवाज आला तरी कुठून. आणि त्यावेळेला ती प्रौढा एका सिंहावरती बसून अत्यंत वेगाने शस्त्रास्त्र धारण करून ती वीर हास्य शृंगार आणि अद्भुत त्या 4 रसांचं मिश्रण एकत्र करून ती भगवती पुढे निघाली. फार छान सांगितलं की तिथं वीर शृंगार हास्य आणि अद्भुत 4 रस ती धारण केले. रणांगणामध्ये वीरसांचे उडाले. असुराला ती शृंगार रसामध्ये भासते. त्याचबरोबर तुझ्या चेहऱ्यावरती खूप सुंदर हास्य पण आहे आणि तिचं चरित्र जे आहे ते परमाद्भुत आहे. अशा तिने वीर हास्य शृंगार अद्भुत रसाने युक्त होऊन ती भगवती येऊन उभी राहिली रणांगणामध्ये. महिषासुराच्या मंत्र्याने तिला पाहिलं ती प्रौढा आणि विचार तू कोण आहेस. इतकी सुंदर दिसणारी तुझा आवाज ऐकला आम्ही, तर तू कोण आहेस. त्यावेळेला तिने सांगितलं की दानवा जाऊ तुझ्या मालकाला सांग की तुम्हाला सगळ्या दानवांचा नाश करण्यासाठी मी आलेली आहे. तुमच्या दानवांचा नाश शक्ती रूपा मी आहे. त्यावेळेला सर्व देवांनी यावेळेला तुमच्या वधासाठी माझी प्रार्थना केली आणि प्रकट झालेली आहे. हे ऐकल्यानंतर
ते दानव खदाखदा हसायला लागले. आणि ते दानव एकदा म्हणतात, हे ग्रंथातलं सांगते बरं, आता तुम्हाला वाटत तर मी काय म्हणते. दानव म्हटलं की बायकांची बुद्धी तेवढीच काय बोलते. आणि ते म्हणतात खूप काय करतात असं करून ते दानव निघाले. हा असं दोन सांगितलं की एक प्रौढा इथे आलेली आहे, स्वतः म्हणते की तुमचं दानवांचा नाश करण्यासाठी आलेली. त्यावेळेस महिषासूर आणि हे सगळे हसायला लागले. म्हणजे एखाद्या पाठवा कोणी सांगा, कोण आहे काय चौकशी करा, त्या पती कोण आहे, लग्न झाले का नाही चौकशी करा. आले विचारलं, म्हणजे मी तुझ्या नात्यासाठी आले, तुझ्या महिषासुराला सांग. त्याला म्हटलं की महिषासुराला तुला निरोप आहे की तू महिषासुराशी लग्न कर, महिषासूर तुझा दास होऊन राहील. त्याला त्या भगवतीने सांगितलं की महिषासूर तसाही दासच आहे, माझ्याशी लग्न करू शकणार नाही. आणि त्यावेळेला एका म्हशीच्या गर्भातून उत्पन्न झालेला जो अधर्म पशु हा आम्हा देवतांच्या यज्ञातला यज्ञ पशु असतो, त्याला मी मारणारच आहे असं म्हणून मी जेव्हा सांगितलं त्यावेळेला कठोर भाषण ऐकून दैत्य गेले. ते महिषासुराला झाले असं सांगितले. त्या महिषासुराने आपल्याकडचा एक ताम्र नावाचा दैत्य आहे, त्या दैत्याला पाठवलं. ताम्र आला आणि म्हणतो की बायकांच्याकडे एक युक्ती असते की सुद्धाम कठोर बोलायचं, परमती बोलायचं, कुठल्यावर टिकून राहील त्या पुरुषावरती बायका आरक्त होतात, हे आम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे तुझं बोलण्यात काही मनावर घेतलं नाही. कशाला मग भांडण करते, चल महिषाचा संसार सफल कर. ते ताम्रालाही हे सांगितलं की मृत्यू जवळ आलेला आहे, त्याला म्हणा तो वल्गरा करून पुढे येईल. तो गेला. नंतर विरूपाक्ष नावाच्या दैत्याला पाठवलं. विरूपाक्षाला आणि दुर्धराला दोघांनाही देवीने असंच परतून लावलं. मग विरूपाक्ष, ताम्र, दुर्धर आणि या सगळ्या कालवेश नावाचं ते सगळे जण आले आणि ते देवीला नानातरी पटवण्याचा प्रयत्न करतायत. पण त्यावेळेला हा असाच त्यांच्या मृत्यूची वेळ आली होती. त्यावेळी सगळे जग पुढे आले आणि त्यावेळेला महिषासूर ताम्राला म्हटलं, हे तांबडा तू जा, युद्ध कर, धर्मशील सगळं सांग आणि तू मानेशी जिंक, तिला जिंक आणि तू जिंकून परत आण. आणि जर तुला जिंकता आलं नाही तर तू रणांगणात तिथं वध कर. तांबराने आवाज स्वीकारलं आणि त्यावेळेला तांबडा आला. त्या देवी विचारायचं सैन्य कुठे? तर त्यावेळेला तो म्हणतो की मला सैन्य पाठीशी आहे, पण तू चल आणि तुला न्यायला आलेलं. देवीच्या रूपाला हे सगळे दैत्य इतके 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 मोहित झाले होते की त्यांना काय करावं हे कळतच नव्हतं. त्यावेळेला तांबडाने पुष्कळ सांगून बघितलं. तर त्यावेळेला लग्न झाल्या की त्यानंतर तिने सांगितलं की होय, मी अविवाहित स्त्री नाही, माझं लग्न झालेलं आहे. म्हटलं पण त्याचं नाव काय आहे? त्यातरी सांगितलं की सर्व करता, सर्व साक्षी, अकर्ता, निष्पृह, निश्चल असा प्रभू माझा पती आहे. तो निर्गुण आहे, निराकार आहे, निर्मल आहे, निराधार आहे, निराश्रयी आहे, सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वसाक्षी, पूर्ण असा तो सर्व चालक असा माझा पती आहे. त्यांनी नाना तऱ्हेने सांगितलं आणि मातेनेही नाना तऱ्हेने त्यांना ते समजावलं आणि म्हटलं की आता काय करायला पाहिजे. त्याला पिडान, दुर्मुख, दुर्धर, बाष्कर या सगळ्यांनी एकच निर्णय दिला की आता हिच्याशी युद्ध करायचं आणि युद्धामध्ये हिला थांबवायचं आणि आपण आपल्या महाराजांना हिला अर्पण करायचं. त्यावेळेला बाष्कर आणि दुर्मुख हे दोघं जण पहिला मी राहिला आले. काय भाग्यच हो या बाष्कराचं. बाष्कराने पहिल्यांदा देवीशी युद्धाला प्रारंभ केला. सगळे बाकी बोलत होते. आतापर्यंत तिला देवी भागवतामध्ये इतके शब्द वापरले की ते शब्द तुम्ही व्यासपीठावर ओळखू शकणार नाही. आणि भाषा वापरली आहे, ती भाषा पण व्यासपीठावरती बोलण्याजोगती नाहीये. समस्त स्त्री जगतातल्या मातृत्व शक्तीला मी काय वंदना करतो. पण प्रारंभातच म्हणतो मी की नमो देवे महादेवे आणि त्याला म्हणत असताना हे म्हणत असतं की या देवी सर्व मातृकडे समजतात. पण असे कसे राक्षस असतील की ते आईच्या ठिकाणी सुद्धा विषय पाहतात. मला म्हणतात की मातेची या ठिकाणी कामना तो पतनाचे कारण. मग आईच्या ठिकाणी कामना कसे करू शकतात? हे असू कोणत्या मातीत घडलेले कळत नाही. त्यांना आई दिसत नाही, त्यांना अन्य कोणी स्त्री दिसत नाही.
हे सगळं वर्णन वाचल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये कायम एकच विचार येतो की आजकालचे जे काही वाचतो, ऐकतो, पाहतो, रोज पेपर बघितल्यानंतर याने असं केलं, त्या गावात असं केलं, त्या गावात असं केलं, त्याला वाटतं की हे सगळे बाष्कर बिष्कर हे राक्षस होते, ह्याची लघुरूपात आहे का काय जन्माला, काय कळत नाही. आणि दुर्दैवाने तो मीडिया पण इतका वारंवार त्या वाजवून वाजत असते दिवसभर की त्यामुळे बातमी द्यायची का हे ते कळत नाही. माझा तर एक कायम या निष्क्रियतेला एक प्रश्न सांगण्याचा, या निष्क्रिय लोकांनी आणि निष्क्रिय सत्तेने हे काम करावं. एवढे चॅनल खोललेत ना, मग अजून एक नवीन चॅनल काढावं 24 तासाचा आणि त्या चॅनलवरती फक्त ह्याच बातम्या द्याव्या, दुसरं काहीच देऊ नये. तरी तो चॅनल 24 तासामध्ये एकदाही रिपीट बातमी करणार नाही, इतक्या बातमी दिवसभरात ह्याच असतात. कारण का, तर हे आसुरांचे सगळे रूप आधी पाहायला मिळतात. म्हणून त्या मर्दिनीचं, महिषाच्या मर्दिनीचं खरं आज पुन्हा एकदा प्रगट करण्याची आवश्यकता आहे. हा बाष्कर जो होता तेव्हापासून आपण बाष्कर बरोबर करू नकोस हे शब्द मराठीमध्ये रूढ झाला. हा बाष्कर आला. त्या बाष्कराने देवीवरती इतक्या तऱ्हेने ही घाट वापरले. सगळं द्यायचं ही जी वृत्त हे वेदव्यासांच्या भौतिक डोक्यामध्ये असावं. त्यामुळे त्याने शब्दाला कुठे सेन्सॉर केलेलं नाही, जसं तसं मांडून ठेवले. त्यामध्ये भास्कराने पुष्कळ बडबड केली. त्या भगवती अत्यंत क्रुद्ध झाली आणि क्रुद्ध झालेल्या भगवतीने एक शूल घेतला, शूल, आणि त्या शूलाने त्या भास्कराचा एकच वेध घेतला आणि भास्कर तात्काळ त्याचा प्राण झाला. त्याला दुर्मुख रागाने बेभान झाला आणि तो त्याच्यावर ओरडला, हे आवाने थांब. आणि म्हणून त्यांनी थांब थांब केलं तर देवीने शंखनाद केला आणि त्यावेळेला त्यांनी बाळ, शक्ती, गदा, मुसल, तोमर हे घेऊन लढायला सुरुवात केली. त्यावेळेला त्या दुर्मुखावरती ती क्रुद्ध झाली. त्यावेळेला तो दुर्मुख देवीला पोरकट शब्द वापरतो झाला, तू पोरकटेस, तू एक तर माझ्या महिषासुराशी लग्न कर, अन्यथा तुला जगायची शिक्षा मरात तयार म्हटली. शेवटी त्या दुर्मुखावरती आदिशक्ती भगवतीने तीक्ष्ण धारेचं खडकं फेकलं आणि बडबड करणारी मान झळाळली. भास्कराला पहिलं मारलं, नंतर त्या भगवतीने या दुर्मुखाला मारलं. त्याच्यानंतर ताम पुढे आला. ताम आणि चिक्षुर या दोघांनाही भगवतीने अशाच दारुण अवस्थेमध्ये मारलं. तांबाला त्यांनी शरीरात त्याचं शेत छेदून मारलं, तर चिक्षुर आला, त्यांनी बाणाने त्याचे हात तोडले, पाय तोडले, मग मस्त धडा वेगळा केला. तांब्र गेला, चिक्षुर गेला. मग बिडार आणि असिलोमा नावाचे ते भगवती चालू झाले. त्यावेळेला त्यांनी तर तिचं कोमल शरीर आणि हे नाना तऱ्हेची बडबडी हे मेलेले बघून सुद्धा कुठे शहाणी होत नाही, असं त्यांनी बडबड सुरू केली. त्यावेळेला भगवतीने त्या सगळ्यांना मारण्याच्या आधी उत्तर दिलेले. देवी 15व्या अध्यायात ह्या असुरांना फार महत्वपूर्णरित्या त्या दैत्याला उद्देशून देवी बोलते. देव्य उवाच त्वया पृष्टं महाभावो किमर्थमिह चागता तदहं सम्प्रवक्ष्यामि मनने च प्रयोजनं विचरामि सदा दैत्य सर्वलोकेषु सर्वदा न्यायान्यायो च भूतानां पश्यन्ति साक्षिरूपिणी न मे कदापि भोगेच्छा न लोभो न च वैरिता. ती म्हटले की तुम्ही ज्या हेतू माझ्याकडे बघत आहात, तुम्हाला सांगते की हे पराक्रमी दैत्यानं मी इथं काय उत्तर तुम्हाला देते. तुमच्या संख्या दैत्यांच्या नाशीसाठी मी सर्व संचार करते. मी साक्षी रूपाने सर्व प्राणी मात्रांच्यामध्ये न्याय आणि अन्याय पाहत असते. जी जी लोक माणसाच्या शरीरामध्ये असताना बुद्धिभेद करून ते भोगाची इच्छा, लोभ, गैरबुद्धी करतात, त्यांच्या नाटीसाठी ती प्रकट झालेली आहे. पण ज्यांच्यामध्ये भोग इच्छा, लोभ, गैरबुद्धी नसते, जे धर्माला घाबरतात, अशा साधूंचं आणि भक्तांचंही मी रक्षण करत असते. मी साधूंचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी प्रकट झालेली आहे. हे सत्य तुम्हाला सांगते. तुम्ही दैत्य युद्धाला येताय ना, या मी तुम्हाला ठार करते. असं म्हणून असिलोमा आणि बिडालाला भगवतीने बिडालाच्या छातीवरती 7 पाठ सोडले आणि असिलोमाला तर रागाच्या भरामध्ये भगवतीच्या सिंहावरती असिलोमाने बिडाला आघात केला.
त्या भगवतीच्या सिंहाने त्याला नाकाने विदीर्ण केलं आणि त्यावेळेला देवीने एका क्षणात आपल्या हाताचा खडगाड तिथं मस्त घाला वेगळं केलं. अत्यंत क्रुद्ध होऊन पिढाळी असे लोकांना देवीने मारलेले. आणि हे सगळं वाचल्यानंतर एक कोटी नक्की जाणवतं की इतक्या तऱ्हेने क्रुद्ध झाल्याशिवाय समाजामध्ये हे जी घाणेरडी वृत्ती आहे त्या वृत्तीला प्रतिबंध होणार नाही. नुसतं निषेध करून आणि खरे ते पाठवून काही होत नाही. त्यासाठी कठोरतेने त्या आदिशक्तीला आता जावंच लागेल आणि तिनेच सगळ्याचा नाश करावा लागेल. कारण आता हे पुरुषत्व सुद्धा जर आसूर झाला असेल ती भगवती कसा नाश करते या कथेमध्ये सांगितले. हे झाल्यानंतर बहुतेक आसूर मारला गेल्यानंतर स्वतः महिषासूर रणांगणामध्ये आला कसा तर 10,000 गाढवांच्या रथामध्ये बसून आला. त्याच्या रथाला 10,000 गाढवं लावली होती. आजकाल बरेचसे महिषासूर असतात त्यांच्या अवतीभोवती 1000 गाढवं फिरत असतात म्हणजे असतात ते 10,000 गाढवं बसत होता. त्या महिषासूरचं वैशिष्ट्य की तो रथामध्ये बसून पुढे आला आणि त्याला विचार पडला तो की गाढवांच्या रथामध्ये मी बसून महिषासूर आलो तर मी रेडा आणि ते गाढव दिसेल काय आणि ती सुंदरी बाई युद्ध करेल का. त्यापेक्षा मी सुंदर रूप धारण करतो आणि म्हणून त्यांनी तिथे माया वापरली आणि एका सुंदर उत्कृष्ट पुरुषाचं रूप धारण केलं. अतिशय कोमल अंग तयार केलं आणि तो आला. आणि तो आल्यानंतर त्यांनी त्या देवीकडे बघितलं आणि अत्यंत विचित्र शब्द वापरले. हे शब्द बाकी महिषासुराला मारत असल्या कारणामुळे महिषासूर काय बोलला हे थोडस सगळ्यांचीच क्षमा मागून भगवतीची क्षमा मागून विचार करणार आहे. हा महिषासूर किती कुठल्या पातळीवरचा दैत्य होता. महिषासूर म्हटला की हे सुंदरी या जगामध्ये सुख काय असतं हे बऱ्याच स्त्रियांना कळत नाही आणि त्यामुळे सुख समोर असताना पण ते सुखाचा उपयोग करू शकत नाही. तर मी सांगतो तुला ऐकून ठेव की सुख जे आहे ते संयोगामध्ये आहे, मिलनामध्ये आहे, विरहामध्ये नाहीये. आणि संयोग किंवा मिलन हे 3 प्रकारात होत असतो. त्या तिघांचा एक मध्यम, प्रथम आणि उत्कृष्ट असे 3 त्या प्रकाराने त्या मिलनाचे संकेत आहेत. ज्या एखाद्या कन्येला पिता मिठी मारतो किंवा पुत्राला मिठी मारतो त्याचा संयोग होतो तो प्रेमामुळे होतो आणि त्या दोघांमध्ये निष्कपट प्रेम असतं म्हणून ते उत्तम प्रेम आहे असं जाणवलं. पुत्राला मिठी मारतो कन्याला मिठी मारतो उत्कृष्ट प्रेम आहे. ज्या 2 भाऊ एकमेकांना भेटतात किंवा मित्र भेटतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये काहीतरी व्यवहाराचा भाग असू शकतो म्हणून ते मध्यम प्रेम मानावं. पण आता अत्युत्कृष्ट प्रेम कोणतं तर एखाद्या पुरुषाने स्त्रीला आपल्या बाहूमध्ये दिलेला आश्रय हे अत्युत्कृष्ट प्रेमाचं लक्षण आहे. आणि तो तुला मी देत असताना तू का बाजूला जातेस. सुंदर तू पुढे ये. पती-पत्नीचं मिलन किंवा एकासनावरचं मिलन हे सर्वोत्कृष्ट मिलन आहे. आणि ते वंचित करू नकोस. त्याला हे सुंदर नाही तुझा दास दे हे तरुण दे तू काय म्हणशील ते काय करत आहे हे जाडूरात्री मी जन्मामध्ये कधी झालेलं नाहीये. तू वाईट सोड हे बाकीचे अशीच मारले नाही बरं काय बरोबर करत असेल तर संपवलं पण मी यांच्यापैकी नाहीये. मी अत्यंत सुंदर आहे बघ माझं शरीर बघ किती सुंदर आहे दिसायला किती छान आहे आणि तू माझ्याशी लग्न कर तू म्हणशील ती मी ऐकली. त्याला भगवतीला हसत म्हटली अरे मूर्खा मी परमपुरुषाशी लग्न करणार नाही मी परमपुरुषाशी लग्न करते. माझं लग्न परमपुरुषाशी झालेलं आहे. माझा पती परमेश्वर म्हणजे परमपुरुष आहे. मी अन्य पुरुषाची इच्छा करत नाही. एक गोष्ट आहे की कधी ग्राम्य सुखाची अपेक्षा साधक योगी कधी करत नसतात. तर तू ग्राम्य सुखाची अपेक्षा म्हणजे मला करतोस. अरे बेड्याने जखडलेला मनुष्य एक वेळ बेड्यात सहज सुटतो. देवीचं बोलणं अत्यंत गूढ आहे. म्हणजे बेड्याने जखडलेला मनुष्य एक वेळ सहज सुटतो परंतु एखाद्या स्त्रीने बद्ध झालेला पुरुष कधीही मुक्त होत नाही हे कधीही विसरू नकोस. आणि कसली सेवा सांगतोस तू. शेवट सेवा जी करते ते फक्त मूत्रद्वार सेवाच करणार आहेस ना. दुसरं काय करतोस तू. तुला खरे सुख हवं असेल तर क्षमाचा अवलंब कर. बाकी कशामध्येही खरं सुख नाही. ते महिषासूर म्हटलं हे सुखी
तुझे काय बोलतीयस ना हे तत्वज्ञान ठीक आहे, पण कुठपर्यंत आहे की जोपर्यंत माझा स्पर्श तुला होत नाही. पण ज्याला माझा स्पर्श होईल त्यावेळेला तू सगळं विसरशील, जसं मंदोदरी विसरली. आता गेलं डायरेक्ट आला मंदोदरी निवड. तर आता हा अतिशहाणा वैशासूर एक कथा नसतो की पूर्वीच्या काळी एक स्त्री होती मंदोदरी, ती लग्न करायला तयार होती. पुष्कळ सांगितलं बाई लग्न कर, ती नाही म्हटली. वडिलांना म्हटली लग्न करायचं नाही. चांगली 54 वर्षाची झाली, लग्न करायचं नाही म्हणून. नंतर एक वैश्य दिसला, तो जरा जाडा मोठा होता, पुढं होतं, पण त्याच्याकडे काय होतं, पोटाच्या पाठीमागून घातलेली पॅन्टीच्या खाली त्याच्या खिशामध्ये काही भरलं होतं. त्याला ते आवडला आणि आवडल्यानंतर त्यांनी त्याच्याशी लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर